गावाकडे राहण्याचा ना हा एक मोठा फायदा आहे. नक्की काय ते मी पुढे सांगतेच, पण त्याआधी माझे व्लॉग जे रेग्युलर बघताना त्यांना माहीत असेल की आमचं ना धरणाकडे एक वावर आहे आणि त्या वावरात नक्की काय ते मी तुम्हाला आज दाखवते. तर हे बघा, आमच्याकडे ना पूर्ण वावरामध्ये ना गाई गुरांसाठी हे असे गिनीगवत लावलंय आणि हे गिनीगवत तोडण्यासाठी मला इतकं पॅक व्हावं लागतं, कारण की त्या गिनीगवताला ना खूप सारे काटे असतात आणि पाय धुण्याची ना ही नवीनच पद्धत आहे. मी ना भाजी करण्यासाठी वावरातून मस्त लसणाची पात, पालक, कढीपत्ता आणि सोबत या शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या, कारण मला आज ना काळी रशीची भाजी करायची होती. आणि गावाकडे राहण्याचा हा चांगला फायदा आहे, कारण की हे सगळं मला फ्रेश मिळालं. त्यानंतर चुलीवरती मस्त अशा बाजरीच्या भाकरी करून घेतल्या. त्यानंतर ना भाजीसाठी मी असं मस्त सगळे खडे मसाले तेलात छान परतून घेतले. त्यानंतर जे मी वाटण केलं होतं ते वाटण टाकलं, सगळे सुके मसाले टाकले, फायनली एव्हरेस्ट मसाला टाकून सगळे छान परतून घेतले आणि नंतर उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकल्या आणि सोबतच भरभरून कोथिंबीर. हे मस्त रेडी आहे आपली काळ्या रश्याची छान अशी शेवग्याची भाजी. मग मस्त बाजरीच्या भाकरी सोबत भाजी एन्जॉय केली. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला मला खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.